जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. सो आम्ही ह्या वारीच्या ट्रिपच्या दरम्यान आम्ही आलेलो आहोत अमोल दादांकडे, जे की तुकाराम महाराजांचे 90 वंशज आहेत आणि त्यांच्या इथूनच सगळ्या गोष्टी चालू होतात. कसं वाटतंय? मी सकाळी जे म्हणत होतो की नशिबाच्या पुढे काही नसतं आणि पुण्य आणि त्या सगळ्या गोष्टी त्या ह्याच आहेत की तुकाराम महाराजांचे 90 वंशज आम्हाला भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी तरी, की आपलं कुठला काही या सगळ्या ह्याच्यामध्ये काही संबंध नसताना त्यांचा मध्येच कॉल येतो आणि सगळं आम्हाला गाईड करतात. इवन आम्हाला आळंदीला छान असं दर्शन घडवलं आणि आता त्यांनी एवढा आग्रह केला की जाता जाता रस्त्यावर आमच्या इथे थांबा आणि जेवायला आम्हाला त्यांनी इन्व्हाइट केलं आहे. सो कसं वाटतंय? आणि ही बघा, ही इकडची गाववाली झाली जशी काय गेली त्यांच्या बरोबर. आणि आम्ही आलेलो आहोत मस्त गावामध्ये आणि त्यांनी आम्हाला छान असं जेवण तयार केलं. चुलीवरचं जेवण काय. आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला आवर्जून बाहेर, ते घरात म्हणत होते पण मी म्हटलं बाहेर बसायचं आहे आम्हाला, कारण की हवेत अशी गावातलं वातावरण फील करायचं यार. किती छान. आणि बघा सेटअप आमचा कसा इकडे लावलेला आहे. आणि जेवणामध्ये पिठलं वांग्याचं भरीत आहे. हो बस, 5 स्टार पेक्षा कमी नाही मग. असं आम्हाला इकडे बाहेर मस्त जेवायला घेतात. आणि आमचे दात दाखव 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 दाखव. ही अशी खेळते जशी काय खूप महिन्या आधीची फ्रेंड आहे. फ्रेंड आहे तुझी दीदी? फ्रेंड आहे तुझी? काय ग? आणि गाथाचं खूप छान असं सॉन्ग आहे ना गाथा. ते गाथा पण छोटी सेलिब्रिटी आमची. गाथा मला घेशील तुझ्या व्हिडिओमध्ये का? हां नक्की. हां दोघे बनवायचं एक व्हिडिओ. कधी बनवायचं? आता लगेच बनवायचं. ओके. हे सुख कुठे मिळणार आहे आम्हाला? हे असं चूळ बीळ म्हणजे आमचं आता लांबचं झालंय चुळीवरचं जेवण. गावाकडे कॉमन विषय. हो गावाकडे, म्हणून मी म्हटलं ना की जे चूळ म्हटलं तेव्हा मी म्हटलं. आणि जेवणामध्ये पिठलं, वांग्याचं भरीत आणि कसली भाजी भाकरी आहे? ज्वारी बाजरी सॉरी. आणि असं ह्याच्यावर बसायचं. किती छान आहे की ना? 5 स्टार. आहे का असं सुख कुठे? काय हो? अरे ये लड़की देखो, हम लोग ये लड़की को लेके आए हमारे साथ. जी फेसिंग ऑलमोस्ट मायरा सारखी वाटते. आणि कॉन्फिडन्स लेवल पण खूप हुशार आहे बोलणं वगैरे पण एकदम. आणि छान पैकी त्यांनी आमचं स्वागत केलं. जेवण तर एकदम भारी होतं. 5 स्टार. तर बेसिकली ते खूप आम्हाला हे करत होते की या तुम्ही याच तर त्या ताईंचं जे माहेर आहे ते राहायला देऊल आहेत. त्यांचं माहेर आहे ते इथे याच पहिले आम्ही नाही बोललो, पण नंतर पिठलं भाकरी ऐकल्यावर आणि ते पण चुलीवरचं. ह्या तुम्ही पिठलं भाकरी देतो चुलीवरचं. थांबा यांना पहिले बाय बोलूया. चलो बाय 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 बाय. तोंडातलं पाणी सुटलो. ठीक आहे, तर ऑन द वे आहे, तर या तुम्ही. आणि आमच्या सोबत गाथा आली. हाय गाथा. नाव खूप सुंदर आहे.
हिची स्टोरी गाथाची अशी की गाथा 12वी वंशज आहे त्यांचं, गाथा तुकोबा महाराजांची. आणि तुकोबा महाराजांच्या जन्माच्या दिवशीच तिचा जन्म झालाय आणि म्हणून तिचं नाव गाथा ठेवलंय, तुकोबांची गाथा. ही ती गाथा आहे ना ग. इकडे बघ, मी तुला काय सांगितलं मग अशी कॉन्फिडेंटली बिंदास असायचं. आमच्याकडे आमचे दात पडलेत म्हणून आम्हाला तोंड उघडायला आम्ही थोडे घाबरतोय ना ग. पण आल्यापासून तिने आम्हाला एवढं एंटरटेन केलंय आणि असं ज्ञानाने तो बोट हात नसेल सोडला तिथे. आणि असं वाटलंच नाही की पहिल्यांदा भेटलं सगळ्या अख्ख्या फॅमिलीला. प्रेमळ सगळे, खूप प्रेमळ. आणि आता आमच्या बरोबर दादा म्हणजे गाथाचे पप्पा, गाथाची मम्मी पुढच्या गाडीमध्ये आहेत. ते आमच्या सोबतच येत आहेत तुकोबा महाराजांच्या पालखीचं दर्शन करायला. आणि तिथून मग पुढे पण आहेतच आमच्या बरोबर कंटिन्यू. आता लागतंय हे बघ, हे लागतंय ग. काय करायला गेले? तर आम्ही आलो आता तुकाराम महाराज पालखी सोहळा. येवत इथे त्यांची वस्ती आहे तर तिथे आलो आम्ही. आणि सगळ्यात भारी म्हणजे की इकडची लोक त्यांना ओळखत आहेत तर येऊन पाया पडत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून हे ओळखतात त्यांना लोक. आमच्या समोर लोक पाया वगैरे पडली ना येऊन. हे फक्त विठ्ठलाने पाठवलेलं आमच्यासाठी काय म्हणतात ते प्रसाद आहे. दादा एक मिनिट. भावे माथिया पंढरीचा वार करे सर्व पंढरीचा वार तुकाराम महाराज की जय. खूप छान असं आमचं दर्शन झालं. ॲक्च्युली दर्शन घडवलं. पांडुरंगानेच पाठवलं आम्हाला प्रसादासारखं आणि दर्शन घडवून दिलं तुकाराम महाराजांचं. आणि खूप छान होतं आहे दर्शन. म्हणजे मला नाही वाटत की असं दर्शन कुठलं ह्या आधी असं एवढ्या रात्री आणि लगेच जाऊन दर्शन झालेलं आहे. तर हे झालं आहे दादांमुळे शक्य झालं. आणि हे बघा, आणि ह्या मुलीचं मला एक कळत नाही की एवढा वेळ झोपलेली, जसं दर्शन घ्यायची वेळ आली आणि लगेच उठली. दर्शन घ्यायची वेळ आली आणि लगेच उठली. काय झालं दीदीच्या गाडी? टाईम झालाय 1:48 आणि लोक चालायला पण सुरुवात झाली आहे. आणि आम्ही पोचलेलो आहोत सासवडला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या इकडे. आणि दादा आहेत तर आम्ही डायरेक्ट बघा
आतमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी डायरेक्ट आतमध्ये आम्हाला प्रस्थान करायला मिळते. लाईन आहेच अभि. ही लाईन रात्रभर असते आणि रात्रभर लाईन असते. सो इथे पालखी आहे ज्ञानेश्वर महाराजांची. आणि ही माझी गाडी बघा इथे डायरेक्ट दादांनी आणली आहे आणि आम्ही डायरेक्ट मागच्या साईडून चाललेलो आहेत. ए उठा उठा उठा, झोपल्या मुली. आणि यू गए और यू आहे. दादांनी 5 मिनिटात आतमध्ये घेऊन गेलो, दर्शन घेतलं आणि परत 5 मिनिटात बाहेर आलं आणि खूप छान दर्शन करायला मिळालं. सावकाश, हळूवार आणि मजा आली. सो आम्ही आलेलो आहोत सवई लॉज, जो की आम्हाला लास्ट मोमेंटला भेटला आहे. छोटासा रूम आहे पण तरी आम्ही 4,000 रुपये भरले, नाही सॉरी 3,000 रुपये भरले. लेट्स सी. आणि अशी आम्हाला रूम मिळाली. आणि हे बघा, ही निस्वार्थ सेवा. फक्त सगळे वारकरी झोपलेले आहेत. सो आजचा दिवस इथेच संपतोय. खूप काय काय बघायला मिळालं असेल तुम्हाला. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग खूप मजा येणार, एक्सायटिंग असणार आहे आणि तुम्हाला पूर्ण वारी बघायला मिळणार आहे. आणि किती दिंड्या चालत आहेत, किती वारकरी आहेत. आपण वारकऱ्यांशी पण उद्या गप्पा मारणार आहोत. सो स्टे ट्यून. आणि हां कमेंटमध्ये रामकृष्ण हरी टाकायला विसरू नका, कारण आपण आलेलो आहोत वारीला. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.